मंगल प्रभात लोढा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये खलबतं सुरू आहेत। दक्षिण मुंबईमधून लोकसभा लढवायला लोढा इच्छुक आहेत। मनसेच्या पाठिंब्यासाठी ही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। मंगल प्रभात लोढा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या दोघांमध्ये खलबतं सुरू आहेत। दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवायला मंगल प्रभात लोढा इच्छुक आहेत आणि त्यामुळे मनसेच्या पाठिंब्यासाठी ही भेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी, दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे याची आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव सुद्धा आता सक्रिय झाले। या 3 इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते आता संभ्रमात पडले। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय मंगल प्रभात लोढा हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये खलबतं झालेली आहेत। नेमकी काय चर्चा होते, काय अधिकचे अपडेट्स? नक्की श्वेता, थोड्या वेळापूर्वी मंत्री मंगल प्रभात लोढा हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं म्हणजे मंत्री मंगल प्रभात लोढा हे दक्षिण मुंबईतून लोकसभा उमेदवार निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत आणि त्यासाठी त्यांनी तशी मोर्चेबांधणी सुरू केली होती, प्रचाराला देखील सुरुवात केली होती आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दर्शवल्यानंतर आता मंत्री मंगल प्रभात लोढा हे भेटीसाठी आलेले आहेत। कारण मनसेच्या पाठिंब्यामुळे दक्षिण मुंबईत महायुतीला भक्कम हे मिळेल की महायुती भक्कम होईल दक्षिण मुंबईतून आणि त्यामुळे कुठेतरी मंत्री मंगल प्रभात लोढा हे राज ठाकरेंच्या भेटीला आले, त्यांचा पाठिंबा मागू शकतात आणि ह्या सगळ्या घडामोडी आता आत शिवतीर्थमध्ये होत आहेत। त्यानंतर श्वेता, हे महत्त्वाचं आहे की दक्षिण मुंबईसाठी महायुतीचे 3 जे उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत। एक म्हणजे मंत्री मंगल प्रभात लोढा, दुसरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि तिसरे शिवसेनेचे नेते जे आहेत ते देखील इच्छुक आहेत। मात्र आता या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीमध्ये नेमका उमेदवार कोण असेल दक्षिण मुंबईतून हे आता पाहणे महत्त्वाचं आहे। कारण तिघांनी देखील आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केलेली आहे, आपापल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता त्या दक्षिण मुंबईतून नेमका कोण उमेदवार महायुतीकडून असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव सुद्धा सक्रिय झालेत। या 3 इच्छुकांमुळे आता महायुतीचे कार्यकर्ते मात्र संभ्रमामध्ये पडलेले आहेत। नेत्यांसमोर सुद्धा पेच निर्माण झालाय। कुणाची वर्णी लागणार याकडे आता राजकीय वर्तुळासह जनतेचं लक्ष लागलेलं आहे।